नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5:15 आणि हा आपला फार्म हाऊसचा नजारा जो हिरवळ सगळीकडे झाली. आणि हे बघा, हे आपण वरती 2 खड्डे मारलेले, तर त्यात सुद्धा पाणी भरलं, एवढा पाऊस पडलाय. आणि आपण त्या दिवशी इथे 7 अननस लावलेत. आणि आता फार्म हाऊसची अवस्था दाखवतो काय आहे. कारण आता आलोय फार्म हाऊस मध्ये, म्हणजे आपल्या फार्म मध्ये. तर इकडे आपली जी कोईनच्या बेबीजची टाकी आहे ती सुद्धा एवढा पाऊस जोरात पडतोय ना की अजून सुद्धा चालूच आहे, सकाळपासून कंटिन्यू आहे. तर त्याच्याने आपले जे छत गळते त्याच्याने सुद्धा एवढी टाकी भरली, म्हणजे विचार करा किती पाऊस असेल. आणि हे सगळे ओव्हरफ्लो होतातच. तर आपण इकडे पाईप मारले, म्हणजे होल करून पाईप ठेवलेत, म्हणजे जेणेकरून ओव्हरफ्लो झाला तर सगळं पाणी इकडे येईल बाहेर निघून. आणि ही टाकी जी आहे आपली ती सुद्धा आता पाणी भरलंय खूप, तर तिचा सुद्धा पाणी आता कमी करतो पूर्ण. आणि या टाकीमधले पाणी आपले गेलेले, म्हणजे टाकी पूर्ण भरलेली, ओव्हरफ्लो झालेली आहे दोन्ही, कारण सेम कॉक आहे. तर इकडून चिलापी एक बाहेर गेलेली आणि जी कोलबी बाहेर गेलेली, तर एक एक असं लॉस झालेलं आहे आपलं. तर ठीक आहे, असू दे, त्याचं काय एवढं हे नाही. आणि इकडे हे सगळे टँक जे आहेत ते सगळे ओव्हरफ्लो होते, तर सगळ्यांचं थोडं थोडं पाणी कमी केलं. आणि जे जास्त लवकर भरतात तर त्यांचं पाणी पूर्णच कमी करून टाकलं, म्हणजे थोडं कमी केलंय. तर आता सगळ्यांचं पाणी पटापट कमी करतो आणि त्या टाक्यांचं पण पाणी आपण कमी केलंय. आणि ससे वगैरे तर काय प्रॉब्लेम नाही, कोंबड्या वगैरे पण ओके आहेत. तर या सीझनला आपण कोंबडे खूप सेल केले, बट आपल्या या शेडमुळं खूप प्रॉब्लेम होतोय आणि सगळीकडे गळतंय. त्याच्यामुळे काय करावं काय सुचत नाही. काय असेल आयडिया तुमच्याकडे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय करावं लागेल किंवा काय करायला पाहिजे मी, तर ते नक्की मला सांगा. तर आपण ते ट्राय करू, पॉसिबल असेल तर. तर ठीक आहे, आता हे सगळं पटापट साफ करून घेतो आणि मग नंतरला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय.